करी मजवर जीवोद्वारा कारणे बहु उपकारांची तुरासी ज्ञानबोध नित्य पाजसी जवळीच ठेवी अनंताशी कर जोडुनी विनवितो श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। पहा सज्जनो, आपल्या या खेमजई या गावी श्री गुरुदेव सेवा मंडळ खेमजई तथा दत्त देवस्थान खेमजईच्या वतीने हा दत्त जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला। त्यानिमित्त दत्त महाराज यांना विनम्र अभिवादन करतो। तसेच सद्गुरू माऊली अनंत महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो। तथा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व आमचे गुरुभक्त मंडळी, ग्रामवासी, महिला भगिनी तथा बालगोपालांनो, दरवर्षी आपल्या या खेमज गावामध्ये हा दत्त जयंतीचा कार्यक्रम होत असतो आणि त्यानिमित्तानं मला 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली। त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन स्वागत करतो आणि मी माझ्या या छोट्याशा प्रवचनाला मी सुरुवात करतो। तर कबीर साहेब आपल्या बीजक नावाच्या ग्रंथामध्ये पहिल्या साखीमध्ये सांगत आहे कि जहिया जन्म मुक्ता हता तैया हता न कोय छठी तुम्हारी हो जगा तू कहाँ चला भिगोय। जहिया जन्म म्हणजे कबीर साहेबांना या साखीतून सांगायचं आहे की आपला जेव्हा जेव्हा या मनुष्य योनीमध्ये जन्म झाला तेव्हा तेव्हा या नरजन्मात आलेला मनुष्य हा देह हा स्वतंत्र असतो, परंतु स्वतंत्र असताना सुद्धा आपण बंधनात आहो आणि बंधनात असल्यामुळे आपल्यावर अनेक असे इतर तीन योनीचे जे आहे ते आपल्यावर म्हणजे लादलेला आहे, भार लादलेला आहे। आणि म्हणून या नरदेहात येऊन मुक्त कसं व्हावं किंवा या नरदेहामध्ये आल्यानंतर आपल्याला या जीवाचं कल्याण कसं करता येईल यासाठी कबीर साहेबांनी जहिया जन्म मुक्ता हता तहिया हता न कोय छठी तुम्हारी हो जगा तू कहाँ चला भिगोय। अरे तू या जन्मामध्ये आला तर मी कोण, कशासाठी आलो हे शोधून पाहिलं पाहिजे। या जन्मामध्ये आल्यानंतर आपलं काय कर्तव्य आहे, मी काय केलं पाहिजे याचं शोधन केलं पाहिजे। आणि शोधन जर केलं नाही तर आपण या जीवात येऊन काही फायदा होणार नाही। आणि म्हणून राष्ट्रसंत एका अभंगातही म्हणाले की राय रे सावध चोर बहु येती तुझं फसवी ती परोपरी 5-6 तो एक असे मेळ याचं गुन्हे काळ धावे मागे मागे। तर मग जन्मात आल्यानंतर आपण सावध असलं पाहिजे। सावध जर नसल, गाफील राहिलो तर आपलं फार नुकसान होणार आहे। जन्मा येऊन मरणे फुकाचे हे आपल्या शहाण्याचं काम नव्हे। राष्ट्रसंतांनी अनेक अभंगातून उदाहरणं, भजनातून उदाहरणं दिली आहे की सावध राहा। जर सावध नसल तर आपली हानी आहे आणि हानी होऊ नये म्हणून या मनुष्य देहात आलेल्या या जीवाला कबीर साहेब उपदेश करतात की जहिया जन्म मुक्ता हता। जेव्हा जेव्हा तू या नरजन्मामध्ये आला तेव्हा तेव्हा तुला या नरजन्मात फार संधी मिळाली आहे। संधीचं सोनं करणं हे आपल्या हाती, प्रत्येकाच्या हाती आहे। आणि म्हणून या जन्मात आल्यावर आपण विचार केला पाहिजे की आपलं कर्तव्य काय आहे बा, आपण कसं जीवन जगलं पाहिजे बा, आपल्याला कशाची गरज आहे बा। आणि या जन्मात आल्यानंतर आपल्याला आपल्या स्वरूपाच्या कल्याणाच्या मार्गाने कसं जाता येईल त्यासाठी कबीर साहेबांनी फार आपल्याला सजगता दिली आहे की जहिया जन्म मुक्त हता। मनुष्य जन्मात आला तर मग होय सावध हो, सावध राहा, सावध राहून आपल्या मार्गाने चल। राष्ट्रसंत म्हणतात सावध हो चल ये मैदानी आळस धरूनी बसला का। आळस धरून चालणार नाही तर सावधच राहावं लागते। आणि सावध असताना
सावध राहत आहो तर मग आपण ते चोर चोर शोधले पाहिजे. राही राही जागृत चोर बहु येते. मग जागृत आज आपण या देहामध्ये आलो तर आपण जागृत असलं पाहिजे. हा जीव चेतन जीव आहे आणि मनाल ते घडणार आहे. तुम्ही जे मनात इच्छा कराल तेच ते होते. परंतु विवेक जागृत असेल तर, विवेक बल तुमचा जागृत असेल तर तुम्ही त्या मार्गाने सरळ जाणार. नाही तर आडमार्गाने गेलं तर आपल्याला ठोकर लागणार आहे, काटे रुतणार आहे. म्हणून संतांनी हेच सांगितलं की सरळ मार्गाने चला, तुमच्या जीवाचं कल्याण आहे. आडमार्गाने जाऊ नका. राही रे सावध चोर बहु येती, तुझं फसविती परोपरी. आणि हे फसवणार आहे, बाह्य जगत हे सर्व फसवणार आहे. आपण मोहाच्या आहे, काम क्रोध लोभ मोह मायेच्या आहारी जातो आणि त्यामुळे आपण इथे फसल्या जातो. आणि राष्ट्रसंतांनी सांगितले की जो चोर सांगितले 5-6 5 आणि 6 मेळ झाला तर ते जोर करणार आहे, नाही का? तुम्ही पहा आता जसं जंगलामध्ये ते रानकुत्रे जर राहिले त्यांचा कळप एकत्र झाला तर ते शियाळ वाघाले कोणालाच ऐकत नाही. तशासारखे या जीवाजवळ 11 चोर जमा झाले आणि हे 11 चोर एवढे जोर करत आहे की माणसाला ओढतच नाही. ते तुमचा विवेक जागृत होऊच देत नाही. इथेच थांबवते, थांब पण ते कुठे चालला. आणि मग हे 11 जे चोर आहे, या 11 चोरांना बाहेर हाकला लागल तरच आपल्या जीवाचा उद्धार होईल, नाही तर होणार नाही. 5-6 तो असे मेळ, 5 आणि 6 11. मग 5 पंचविषय शब्द स्पर्श रूप रस गंध आणि काम क्रोध लोभ मोह मद, काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर. आणि हे 6 असे 11 चोर आहे. तर या 11 चोराला विवेक बुद्धीनं विवेक बल जागृत करून हाकलावं लागल. तरी बरेच ठिकाणी असं होते की नाही बा आम्ही हे सहज करू शकतो. पण राष्ट्रसंतांनी आपल्याला ग्रामगीतेमध्ये सांगितलं, बहिरंग बोध नाही केला स्वयेची घेतला, अहंकार न हो म्हणून पूजिला सद्गुरू नाता. तर सद्गुरूला का शरण जावं लागते? तर हे चोर हाकला लागते, नाही तुम्हाला जाऊच देत नाही. आणि जोवरी कळले नाही जीवाला तोवरी बालक खेळही केला. हा बालक खेळत चालू राहणार आहे. हा बालक खेळ चारायचा असेल, या चोरांना या आपल्या देहातून हाकलायचे असेल तर सद्गुरूला शरण जावं लागते. सद्गुरू ते शरण जावे, आत्मबोधे पार व्हावे, आपण ते सोडवावे कर्मबंधनातून. आपल्याला या कर्मबंधनातून जर सोडवायचं असेल, आपल्याला स्वरूप स्थितीकडे जायचं असेल, मुक्त स्थितीवर आरूढ व्हायचं असेल तर सद्गुरू ते शरण जावे, आत्मबोधे पार व्हावे, आपण ते सोडवावे कर्मबंधनातून. आपल्याला या कर्मबंधनातून सोडवावं लागेल, नाही तर हे चोर कधीच हटणार नाही. आता जे पंचविषय आहे, शब्द स्पर्श रूप रस गंध. तर शब्द संभार के बोलिए, शब्द संभारे बोलिए, शब्द को हात न पाव, एक शब्द करे औषधी दुजा करे घाव. शब्द असे आहेत. मग आपण शब्द उच्चारताना बोलताना फार तारतम्य राखलं पाहिजे. जर आपल्याला तारतम्य नसेल तर या शब्दानेच आपल्याला घाव होण्याची भीती आहे आणि होते. म्हणून शब्द हे आपल्या वाणीतून जेव्हा बाहेर पडते तेव्हा त्याला विचारपूर्वक बोला की जेणेकरून त्या शब्दामुळे आपल्यावर आघात होणार नाही किंवा इतर लोकांवरही आघात होणार नाही, असे शब्द वापरा. आणि संतांनी ते शब्द आपले चांगल्या पद्धतीचे शब्द वापरले आणि म्हणून शब्द ज्ञानावर आरूढ झाले आणि आपण अज्ञानावर आरूढ झालो, नाही का? म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे की ज्ञान आणि अज्ञान हा 36चा आकडा आहे. ज्ञान आणि अज्ञान 36चा आकडा, अभ्यासाचा मार्गधरी जाऊ नको वाकडा. तर हे ज्ञान घेण्यासाठी, शब्द चांगले घेण्यासाठी या ज्ञानाच्याच मार्गाकडे यावं लागेल, अभ्यासाच्या मार्गावर आरूढ व्हावं लागेल. विवेक अभ्यास आणि विवेक याची जर सांगड घातली तर तुम्ही आपल्या सरळ मार्गाचा बोध झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून शब्द स्पर्शही घातक आहे. स्पर्शामुळे अनेक लोकांची धूळधाणी झाली आहे आणि होणार आहे. म्हणून स्पर्श
स्पर्श हा आहे की या स्पर्शामुळे न होणारे कार्य होत असते आणि म्हणून आपण स्पर्शाकडे जागृत राहून स्पर्शाला आपल्या जवळ येऊ न देता दूर सारलं पाहिजे. रूपावरही अनेक लोक भाडले आहेत. रूपवस्तू अशी आहे की या रूपामुळेही आपल्या जीवाचं अनहित होत आहे. आणि या रूपातून अनेकांवर संकट कोसळले ते येऊ नये म्हणून रूप या चोराला सुद्धा आपण या आपल्या देहातून बाहेर हकललं पाहिजे. रसस्वादही फार घातक आहे. रस असा शब्द आहे की ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये, नाही का. रस हा असा विषय आहे की रसामुळे आसक्ती होते आणि आसक्तीमुळे आपण त्या रसाची महती घेत असतो, परंतु ते आपल्या या जीवाला स्वरूप स्थितीकडे जाऊ देत नाही. आणि गंधसुद्धा गंध म्हणजे वास, तो असा आहे की आकर्षित मोहित करणारा आहे आणि म्हणून आपण या गंधावर मोहित न होता आपल्या स्वरूपाकडे यावं. आणि म्हणून राष्ट्रसंतांनी सांगितले की 5 6 तो असे मेळ याचं गुन्हे काळ धावे मागे मागे. मग काम 5 हे चोर झाले आणि 6 काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर हे सुद्धा त्यात सोबत आहे. आणि त्याच्यामुळे हे 11चा मेळ भरपूर मोठा मेळ झाला आणि त्याच्यामुळे आपल्याला जाऊ देत नाही. तर कामाचं क्षमन झालं पाहिजे, कामनेचं क्षमन झालं पाहिजे. कामना ही डाकीने आहे, तुम्हाला आपल्या जीवाचं हित होऊ देत नाही. क्रोधही भयंकर आहे. क्षुल्लक गोष्टीसाठी क्रोध येतो आपल्याला. क्रोधाचं दमन करता आलं पाहिजे. लोभ तर ये संसार लोभ का हंडा जीवन भर नाही भरता आहे. राष्ट्रसंतांनी सांगितलं लोभ असा आहे की किती जमा केलं तरी ते संपत नाही. जमाच करावं असं वाटते, पण शेवटी जर विचार केला तर सोबत तो लोभ काहीच येत नाही. कितीही जमा करा, तो लोभ आपल्या काही कामाचं नाही, येणार नाही. काम क्रोध लोभ मोह आपण अनेक गोष्टीला मोहित होतो. मोहही काही कामाचं नाही. या मोहाला सुद्धा दूर सारता आलं पाहिजे, नाही तर तो तुम्हाला समोर जाऊच देत नाही. मद असं आहे की रामराज साहेबांनी एका साखीमध्ये सांगितलं आहे की हंता मा सभई पडे हंता देके साध हंता तो न्यारा रे गुरुमुख दृष्टी अबाध. हा दंभ असा आहे, अहंकार की आहे आपल्याच जवळ पण लक्षातच येत नाही. प्रत्येकाजवळ आहे आणि तो नकळत आपले भाव दाखवते. म्हणून या दंभाला अहंकाराला सुद्धा बाहेर सारलं पाहिजे. आणि मत्सर म्हणजे द्वेष. आपण कोणाचाही द्वेष करू नये. भलाही किंवा त्याला तो अज्ञानी असेल जीव, बरेच जीव आहेत अज्ञानी आहे, नाही समजून घ्यावं लागते त्यांना. आणि त्यांना जर समजलं नाही तर आपण आपल्या जीवनात आल्यानंतर तुमच्याजवळ जर ते द्वेष असेल तर अनेक ज्ञानी पुरुष आहे ते आपल्याजवळ तुमच्याजवळ काय आहे ते ओळखू शकते. आणि म्हणून या 11 चोरांना हकलल्याशिवाय तुम्ही आपल्या स्वरूपस्थितीकडे जाणार नाही. आणि म्हणून कबीर साहेबांनी म्हटलं की जहिया जन्म मुक्त हता तैया हता न कोय, छठी तुम्हारी हो जगा तू कहाँ चला बिगो. अरे या स्वतंत्र जन्मात तू स्वतंत्र चांगल्या याचा विवेकाचा बुद्धीचा प्राणी जन्माला आलून सुद्धा तू कुठे चालला, कोणत्या मार्गाने चालला. जन्म झाला तेव्हा तुम्ही
या देहावर इतर 3 योनीचं बंधन नव्हतं. फक्त या मानव देहातच, या मनुष्य जन्मातच आपल्याला हे सर्व काही करता येते. इतर देहाची ठाई हा विचाराची नाही. ज्या 3 योनीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये हे काहीच नाही, सगळं अज्ञानाचा पसारा आहे. आणि अज्ञानाचा पसारा असल्यामुळे आपण या जन्मात आलो तर आपलं सार्थक झालं पाहिजे. आणि म्हणून राष्ट्रसंत म्हणाले की माणूस पशुयोनीतून आला, नराचा नारायण होण्यात त्याला, याच्यासाठी संस्कार देऊनी सावरीला क्रमाक्रमाने. तर आपल्याला एकाच वेळेस त्या स्टेपवर जाणार नाही, हंसस्थितीवर पोचता येणार नाही. तो क्रम आहे, एक एक पाऊल आपल्याला पुढे जावं लागल. आणि त्यानंतर कुठे ते आपल्या स्वरूपाचं ज्ञान होईल. बरेचसे जातात, खूप वाटते की नाही आपण गेलं पाहिजे, त्या स्टेपवर गेलं पाहिजे, मला चांगलं बोलता येते बाचल्या स्टेजवर गेलं पाहिजे, पण सज्जवणं नाही. ती स्टेप आहे हळूहळू. लोणचं आपल्याला माहीत आहे, लोणच्याला मुरवल्याशिवाय त्याची चवच येत नाही. लोणच्याला तुम्ही पहा, लोणचं मुरवायला किती दिवस तरी लागल, तेव्हा कुठं ते आपल्या चवीला गोड लागते, नाही तर लोणचं पहा चव देत नाही. आणि म्हणून राष्ट्रसंतांनी म्हणाले की मन मुरवारे अंतरी, देवा याहो या सज्जने, देवा याहो या कीर्तनी. तर मनाला मुरवावं लागतं. जोपर्यंत मनाला मुरवणार नाही आणि मनाला मुरवणार नाही तोपर्यंत हे चोर भागणार नाही. आणि या विकारांना हकलल्याशिवाय तुम्ही तुमच्या स्वरूप स्थितीवर आरूढ होणार नाही. तर 6वी स्थिती सांगितली कबीर साहेबांनी, जया जन्म मुक्त हता तया हता नको, छठी तुम्हारी हो जगा. तुझी 6वी स्थिती आहे बा. 5 ज्ञानेंद्रिय, कान नाक डोळा जीभ आणि त्वचा, हे 5 ज्ञानेंद्रिय. आणि 6वी स्थिती 6वं मन. हे मन म्हणजे 6वी स्थिती सांगितली आहे कबीर साहेबांनी. तर मन चंचल हे विषया भवती फिरते, नच प्रेम कधी त्यासाठीच रे मरमरते. तर हे चंचल मन असं आहे का तुम्हाला काहीच करू देत नाही. आणि या ज्ञानेंद्रियामुळे, हे ज्ञानेंद्रिय यांना जर आपल्यामध्ये वश केलं नाही, आपल्या जवळ घेतलं नाही, तर हे ज्ञानेंद्रिय, ज्ञान देणारे कान नाक डोळा जीभ आणि त्वचा, हे आपापल्या पद्धतीनं ओढाताण करत आहे. कानाने जे ऐकायचं आहे तेच ऐकलं पाहिजे. फार सुंदर असे कार्यक्रम या खेमजो गावामध्ये होत आहे. तर मग कानाने तेच ऐकलं पाहिजे, कुठलंही ऐकू नये. नाकाने सुगंध घेतला पाहिजे, कुठलाही सुगंध घेऊ नये. दूषित वायू, दूषित असेल वातावरण, तो काय कामाचा, घातक आहे तुम्हाला. डोळ्यांनी सर्व सृष्टी सौंदर्य हे पाहण्यासाठी आहे, बघितलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. पण जीवाच्या हिताचं असेल तेच पाहिलं पाहिजे, कुठलंही पाहू नये. नाही तर बाह्य सौंदर्य हे सर्व फसवणारं आहे, मोहित आकर्षित करणारं आहे. आणि म्हणून कान नाक डोळे जीभने रसस्वाद घ्यायचा आहे, बरोबर आहे, घेतला पाहिजे. स्वाद घेतेवेळी आपण या शरीराला जे पोषक आहे तेच अन्न घेतलं पाहिजे. आणि त्याची गरज आहे, शरीराला अन्नाची गरज आहे. तर मग म्हटलं आपण कुठलं अन्न घेतलं पाहिजे. आपण मुळात मनुष्य हा अंकुरभक्षी प्राणी आहे. आणि अंकुरभक्षी असल्यामुळे त्यांनी या आपल्या जमिनीमध्ये उगवलेलं याचं सेवन केलं पाहिजे. शरीराला फार पोषक आहे. आणि इतर समजा स्वाद घेऊन बघितला तर त्याचे अपाय होईल आणि ते घातक ठरणार आहे. त्या दिवशीच आमच्या रमाकांत भाऊंनी फार सुंदर असं परसोड्याला सांगितलं होतं की माणसाला 2 पोळ्याची गरज आहे आणि तिथं जर 5 पोळ्या खाल्ल्या तर त्याचे परिणाम काय होते आपल्याला माहीत आहे. पुरण खाताना खूप गोड आहे, चवदार आहे, पण 2च पोळ्या खायच्या होत्या, 5 खाल्ल्या आणि त्याच्यामुळे मग डॉक्टरकडे जावंच लागते. मग त्रास होते, अपचन होते. माझ्या माहितीप्रमाणे एक माझ्या जवळचाच व्यक्ती माझ्यासोबत राहणारा, त्याने असंच एकाकडे जेवण करायला गेले आणि
कोणताही मागचा पुढचा विचार केला नाही आणि खूप सारं खाऊन टाकलं. आणि खाल्ल्यानंतर अशी परिस्थिती झाली का शेवटी जीवाला मुकावं लागलं. पूर्ण पोट जाम झालं, फुगून गेलं, काही त्रास होत होता. डॉक्टरनं प्रयत्न केलं, काहीच जमलं नाही. शेवटी जीव गमवावं लागलं. अशी परिस्थिती होती. आणि म्हणून संतांनी जे सांगितलं ते ऐकलं पाहिजे. स्वाद घेताना किती घेतला पाहिजे याचं तारतम्य घेतलं पाहिजे. आणि तारतम्य ठेवून आपण जीवन जगलं पाहिजे. कान नाक डोळे जीभ आणि त्वचा ही शरीराचं रक्षण करते, नाही का? त्वचेचं काम सुंदर आहे, शरीराचं रक्षण करते. आणि त्याच्यामुळे आपण त्वचेचा सुद्धा स्पर्श हा हवेमुळे जर स्पर्श होते तसा त्याचा स्पर्श घेता आला पाहिजे, काही घेऊ नका. आणि म्हणून छठी तुम्हारी हो जगा. आता हंस स्थिती सांगितली आहे. 6वी स्थिती मन हे असं आहे का हे सर्व विषयाभोवती फिरत राहते. आणि म्हणून या विषयाला आवरण्यासाठी सद्गुरू ते शरण जावे, आपण ते सोडवावे कर्मबंधनातून. सद्गुरूला शरण जावं लागते, त्याशिवाय मार्गच मिळत नाही. आम्ही त्या आधी असेच होतो का आम्हाला काही समजत नव्हतं. पण जेव्हा सद्गुरू माऊलीला शरण गेलो आणि त्याच्यानंतर लक्षात आलं ज्ञानाची बाजू, फक्त यामध्ये ज्ञानाची बाजू आहे. आणि ज्ञानाची बाजू असल्यामुळे आम्ही लक्षात आलं. आणि मग आता सातत्यानं या सत्संगामध्ये येण्याचं भाग्य लाभलं आम्हाला. नाही तर हे मिळालं नसतं. जवळपास 35 वर्षापर्यंत आम्ही भटकत राहिलो, पाहत राहिलो, ऐकत राहिलो, पण जो पाहिजे तो संघ मिळाला नव्हता. आणि म्हणून मी मागे कोरोनाच्या काळामध्ये 4 ओळी लिहायचं मला संधी मिळाली. मी लिहून ठेवल्या की माझे मिळाले याच सत्संगात आल्यावर, मला मिळाले या सत्संगात आल्यावर, त्यागिले षड्विकार सद्गुरूला शरण गेल्यावर, त्यागिले षड्विकार सद्गुरूला शरण गेल्यावर. अज्ञानवश होतो कळले नाही जीवाला, अज्ञानवश होतो कळले नाही जीवाला, ज्ञानाकारणे फिरलो समज आली जीवाला, ज्ञानाकारणे फिरलो समज आली जीवाला. मनोभावे सेवा करूया आपल्या सद्गुरूची, मनोभावे सेवा करूया आपल्या सद्गुरूची, कर्मफळे चाकूया स्वानंद सुखाची, कर्मफळे चाकूया स्वानंद सुखाची. अशा 5-6 ओळी मला उपजत लिहायला मिळाल्या. आणि ते कशाचं धोतक असल तर या सत्संगाचं. आणि म्हणून संतांनी सांगितलं की सत्संगाविना न कळे कोणा, मित्रा करमैत्री त्याशी, मित्रा करमैत्री त्याशी. सत्संगात आल्याशिवाय काहीच कळत नाही. किती हुशारी राहा, काही राहा, पण जोपर्यंत आपल्याला या सत्संगात आपल्या या जीवाला थांबवता येणार नाही, या सत्संगाचा आस्वाद घेता येणार नाही, तोपर्यंत हे असंच चालणार. आणि म्हणून सत्संगाविना न कळे कोणा, मित्रा कर्मैत्री त्याशी. सत्संगात जर आलं तर या जीवाशिवाची मैत्री होते आणि आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञानाची उपज होते. आणि ज्ञान उपज झालं तरच आपल्याला 2 शब्द मग कुठेतरी सांगता येते. नाही तर मित्रो धोका आहे, जीवनात फार धोका आहे. आणि हा धोका टाळण्यासाठीच हा सत्संग आहे. म्हणून कबीर साहेबांनी सांगितलं की जहिया जन्म मुक्त हता तह्या हता न कोय, छठी तुम्हारी हो जगा तू कहा चला बिगो. कुठं चालला म्हणते तू? अरे हा मार्ग इतका चांगला स्वरूपाच्या स्थितीचा ज्ञानाचा मार्ग आहे, एवढा चांगला मार्ग सोडून कुठं चालला आहे? तर हे घडू नये, वेगळ्या मार्गाने जाऊ नये, याच्यासाठी संतांनी हा सत्संग, भजन, कीर्तन, पूजन हे सांगितलेले आहे. आणि याचा सातत्याने आपण आस्वाद घेतला तर आपण आपल्या जीवाचं हित साध्य करू शकतो. कबीर साहेबांनी अनेक साखीमध्ये सांगितलं की माणूस जन्म दुर्लभ आहे, बहुरीनं दुजी बार, पक्का फल जो गिर पडा बहुरीनं लागे डार. माणूस जन्म हा दुर्लभ आहे, असा मिळत नाही. आणि चांगलं कर्म, पुण्यकर्म असेल तर प्रारब्ध रूपाने कर्माने आपल्याला हा जीव शरीर प्राप्त होते, सहसा मिळत नाही, नाही का?
संतांनी खूप फार अनेक मेहनत घेऊन आपल्याला साहित्य तयार करून ठेवले आहे. आणि म्हणून राष्ट्रसंतांनी सांगितलं आहे की वाङ्मयी सेवा सेवाची जाणं, जेणे उद्धरतील जन, जन तितुका जनार्दन, जाणूनी कार्य करा. आता आपल्या लोकांचं हेच कार्य आहे की या वाङ्मय रूपी साहित्य रूपी संतांच्या साहित्याचा आस्वाद घ्या, पठन करा, चिंतन मनन करा, त्याचं वारंवार पठन करा आणि आपल्या हे जीवनात उतरवा, या संतांचे विचार उतरवा आणि आपलं जीवन समोर मार्गी लावा. दत्त आता आज दत्त जयंती आहे. दत्त जयंती दत्त महाराजांनी आपल्याला फार असं प्रबोधन केलं आहे आणि जीवाचं कल्याण करून ते देवपदी बसलेले आहे आणि म्हणून त्यांचा आपण आज पुण्यतिथी महोत्सव करत आहोत. आणि याही जीवाला वाटलं पाहिजे व आपल्याही जीवाचं काहीतरी हित झालं पाहिजे. असं हित झालं तर आपण आपल्या जे स्वरूप आहे, आपली स्थिती आहे, ती स्थिती गाठता येईल, अन्यथा गाठता येणार नाही. कबीर साहेबांनी अजून बरेच आपल्या बीज ग्रंथामध्ये सांगितलं आहे की मानव जन्म दुर्लभ आहे, बहुरीने दुजी बार, पका फल जो गिर पडा, बहुरीने लागे डार. पुन्हा असा भेटत नाही. झाडाचं फळ एकदा तुटून पडलं का त्याला पुन्हा लावायचा किती प्रयत्न केला तरी ते लागत नाही, गेला तो गेला. कारण आत्ताच आम्हाला 16 डिसेंबर हा दिवस जगन्नाथ महाराजाच्या 16 तारीख ठरलेली आहे. त्या दिवशी आम्ही चर्चा करत गेलो होतो, बसमध्येही चर्चा केली शाळेची मुलं असताना, आणि स्वतः आमच्यासोबत होते बावणे महाराज. आम्ही चर्चा केली की 16 तारीख फार सुंदर आहे. जे म्हटलं 16 तारखेला अनेकांना आपल्या जीवाचे जे अध्यास आहे ते सोडायसाठी फार चांगला दिवस आहे म्हटलं. पण योग असा आला की अघटित घडलं, न व्हायचं तेच झालं. 16 तारखेला आमच्या बावणे महाराजांनी देहच सोडून दिला. फार वाईट वाटलं, दुःख झालं. पण बावणे महाराजांनी फार स्थिती गाठली, ज्ञानावर आरूढ होते, आम्हाला वेळोवेळी खूप मार्गदर्शन करायची. जेव्हा जेव्हा आम्ही तिथं गेलो भेटायला तेव्हा ते जाऊन सांगायचं. तिथं बसलो की आम्ही कोणतीही गोष्ट विचारली तर फार असं पोटतिडकीने सांगायचे. फार वाईट अशी घटना झाली आणि म्हणून या देहाचा काही भरोसा नाही. आणि रमाकांत भाऊनी त्या दिवशी अभंग घेतला होता तोच की उद्या करायचे आज करा, काही भरवसाची नाही आयुष्याचा. आणि म्हणून ह्या देहाचा काही भरवसा नाही, तो केव्हा सुटेल याचा नेम नाही, जाणार आहे. आया सो जाएगा राजा रंग का फकीर, किया कर्मफल पाएगा, सुख दुःख भोगे शरीर. आणि आपल्याला तेच कार्य करायचं आहे की संतांनी ज्या मार्गाने संत गेले त्याच मार्गाने जाऊन आपल्या या जीवाचा उद्धार करायचा आहे आणि आपल्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घ्यावं. माझे 2 शब्द सर्वांनी फार चांगल्या पद्धतीने ऐकून घेतले. माझ्या बोलण्यात काही चुका झाल्या असेल तर त्या मला परत करावे. मला माफी आपला मुलगा समजून माफ करावं एवढं बोलतो. आणि सद्गुरू माऊली अनंत महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो, तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मी माझे 2 शब्द इथे संबोधतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. डॉक्टर साहेबांनी बराच बोध दिलेला आहे. यानंतर अजून आपल्याला बोध ऐकायचा आहे. काशीनाथजी क्षीरसागर घुग्गुस, गुरुभक्त काशीनाथजी क्षीरसागर यांनी स्टेजवर यावे.